निफाड तालुक्यातील म्हाळसा कोरे भुसे तसेच तळवाडे या गावांमध्ये सायखेडा पोलीस स्टेशनचे विकास ढोकरे आणि त्यांचे संपूर्ण गस्ती पथक रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करत असताना काही संशयास्पद तरुणांच्या हालचाली आढळून आल्यानंतर ते पोलिसांना बघून पळून गेले व दुसऱ्या दिवशी एका शेतामध्ये त्यांचे साहित्य आढळून आल्यानं सध्या ते सोशल मीडियावर व्हायरल होत असून विविध चर्चांना उधाण आलंय। या संदर्भात नाशिक माझा न्यूज चॅनलचे संपादक देविदास मोरे यांनी सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास ढोकरे यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा करून त्या परिसरामधील माहिती घेऊन वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेतलंय आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास ढोकरे यांच्याकडून करण्यात आलंय। मोटरसायकलचा पाठलाग केला आणि ते मोटरसायकलवरून 2 जण उतरले आणि ते पळत सुटले शेतांमध्ये नागरी वस्तीकडे। मी त्यांचा पाठलाग केला आणि त्याच्यामध्ये त्या शेतामध्ये ते पसार झाले त्यावेळेस त्यांचं सामान पडलेलं आहे। मग दुसऱ्या दिवशी मी म्हटलं त्या शेतात जाऊन बघा काय भेटतं का, मग ते लोक पाठवले होते मी त्याच्यामध्ये सामान भेटलं। आता त्याच्यावर जे काही फिंगर जे काही वस्तू आहेत त्यांच्यासाठी आता LCB ते सामान घेऊन गेलेले आहेत सगळं आणि त्याच्यात आता शोध चाललाय आपल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने। कुठल्या गावात घडलेली घटना सर? तिथंच ना म्हाळसाकोरे गावात आपल्या भुसे ते म्हाळसाकोरे रोडला आहे ना। आम्ही पेट्रोलिंग करत होतो, पेट्रोलिंग करताना एका घराच्या बाजूला आम्ही थांबलो, आमची लाईट बंद केली आम्ही गाडीची आणि तिथून आम्ही जस्ट निघत होतो, तिकडून मोटरसायकलनी गाडी पाहिली आणि त्यांनी डायरेक्ट U-टर्न मारला आणि ती मोटरसायकल घेऊन 1 जण पळाला आणि 2 जण शेतात पळाले। शेतात पळाल्यानंतर आम्ही रात्रभर त्यांचा शोध घेतला जवळजवळ सकाळी 6 पर्यंत, तर ते भेटले नाही। पण त्यांचं सामान म्हटलं बघा पडलेलं असं काहीतरी, तर सामान पडलेलं दिसलं तर ते सामानावरून आता आम्ही त्यांचा शोध घेतोय आरोपींचा। तिकडच्या परिसरामध्ये गस्ती पथक पोलिसांची मागणी होती, तर तिकडच्या परिसरामध्ये कंटिन्यू मी स्वतः रोज मी स्वतः थांबतो त्या गाडीमध्ये आणि मी स्वतः पेट्रोलिंग करतो। त्या दिवशी बी पेट्रोलिंग केली, परवा दिवशी बी पेट्रोलिंग केली, काल पण रात्री पेट्रोलिंग केली। सतत प्रत्येक गावामध्ये व्हिजिट देणं चालू आहे। ज्या ठिकाणामध्ये हा प्रॉब्लेम जास्त झालेला आहे त्या ठिकाणी कंटिन्यू गस्त आहे आणि इतर ठिकाणी सुद्धा गस्त आम्ही वाढवलेले आहेत आणि कॅमेरे लावण्यासाठी लोकांना सांगितलेले, बऱ्याच मोठ्या प्रमाणात CCTV देखील लावले गेलेले आहेत। लोक सुद्धा ग्राम सुरक्षा दल ऍक्टिव्हेट केलेले, त्या ग्राम सुरक्षा दलाच्या अनुषंगाने लोक प्रॉपर म्हणजे काय म्हणतात त्याला, ते ग्राम सुरक्षा दलाचे लोक नेमून त्या ठिकाणी वाहनांची चेकिंग करणं आमचा कर्मचारी त्यांच्या सोबत देतो आम्ही आणि त्या पद्धतीने पण कामकाज होतो। असं म्हाळसाकोरे अजून कुठल्या गावांमध्ये आढळलं तुम्हाला काय? सर म्हाळसाकोरेचा जो मधला जो बेल्ट आहे ना त्या बेल्टलाच ते आहे, म्हणजे म्हाळसाकोरे ते भेंडाळी जाणारा जो मधला बेल्ट आहे त्या बेल्टवरच हा प्रॉब्लेम आहे। तळवडे आणि नायगाव बरं का, नायगाव सिन्नर तालुक्यातलं म्हणजे MIDC सिन्नर पोलीस हद्दीतलं नायगाव या ठिकाणी एक घटना घडलेली आहे अटेम्प्टची, परंतु आमच्याकडे नाही घडली, आम्ही पूर्ण सतर्क होतो। तर नायगावला आणि तळवाडी या भागामध्ये सुद्धा असं संदर्भाने थोडस दिसलं आणि जो भेंडाळी आणि म्हाळसाकोरेचा बेल्ट आहे मधला जो रस्ता त्या बेल्टला दिसलं, म्हणजे या पट्ट्यामध्ये ते कुठेतरी विषय दिसले। त्यामुळे त्या परिसरात एकदम कसून चौकशी होते आणि 3 दिवसापासून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार नाही, यंत्रणेने एकदम आपल्या पद्धतीनं सगळं काही लोकांच्या सहकार्याने, नागरिकांच्या आणि ग्राम सुरक्षा दलाच्या सहकार्याने जे आहे ते आम्ही हे करतोय। त्याच्यातल्या जनसंवाद ग्रुप तयार केलेले आहेत SP साहेबांच्या सांगण्याप्रमाणे। महत्वाचा विषय तुम्हाला सांगायचा राहिला, जनसंवाद ग्रुप चालू केलेला आहे। जनसंवाद ग्रुप हा प्रत्येक गावचा एक विशिष्ट ग्रुप आहे ज्याच्यामध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार आणि सगळी लोक म्हणजे जे डॉक्टर, इंजिनियर, सर्पमित्र, IT इंजिनियर, काही लोकल, काही लोक आरोग्य सेवक, हे ते तलाठी, पोलीस पाटील, महसूलचे, अमुक सर्व अशी लोक हे त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहे आणि SP साहेबांनी त्या सूचनाप्रमाणे त्याच्यामध्ये त्याच्यातही काही अशी खबर झाली तर त्या ग्रुपमध्ये लगेच ऍक्टिव्ह होते आणि लगेच त्याच्यानुसार लोक अलर्ट होऊन एकमेकाला संपर्क करतात आणि कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार घडणार नाही याच्यासाठी खंबीरपणे काम करतात। तर ते जनसंवाद ग्रुप पण मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झालेला आहे सर, प्रत्येक गावामध्ये जनसंवाद ग्रुप ऍक्टिव्ह झालेला आहे असं आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, सायखेडा।